वेलकम बॅक अगेन. आपला नेक्स्ट असणारा जो मॅग्नेटिक मटेरियल्स आहे, हा जो टॉपिक आहे त्याचे आता एक्झाम्पल्स राहिलेत. आपला हा टॉपिक कम्प्लीट झालेला आहे. त्या एक्झाम्पल्समध्ये दोन एक्झाम्पल आपल्याला इथं पाहिजेत. दोन एक्झाम्पल आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट एक्झाम्पल काय म्हटलं बघा, कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन गिवन ई इज इक्वल टू 1.6 इंटू 10⁻19 कुलम आणि मास ऑफ द इलेक्ट्रॉन दिलेलं आहे 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम. आता हे एक्झाम्पल अनेकदा रीड करा. काय विचारलं ते बघा. कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो. बाळांनो आपल्याला इथं काय करायचं आहे, गायरोमॅग्नेटिक रेशो फाइंड आउट करायचा आहे इलेक्ट्रॉनचा. आता इलेक्ट्रॉनचा असणारा चार्ज दिला आहे. किती दिला आहे चार्ज? 1.6 इंटू 10⁻19 कुलम. पुढं दिलं आहे मास ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके, किती आहे मास ऑफ द इलेक्ट्रॉन? 9.1 इंटू 10⁻31 किलोग्राम. आणि कॅल्क्युलेट काय करायचं आहे, तर आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो फाइंड आउट करायचा आहे. काय फाइंड आउट करायचं आहे? गायरोमॅग्नेटिक रेशो. तर गायरोमॅग्नेटिक रेशोचा असणारा फॉर्म्युला आपल्याला माहिती पाहिजे. काय आहे गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला? तर ई अपॉन ट्वाइस एम ई, यालाच आपण काय म्हणतो, गायरोमॅग्नेटिक रेशो. आता ईची व्हॅल्यू किती आहे? 1.6 इंटू 10⁻19 कुलम अपॉन 2 इंटू मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती आहे? 9.1 इंटू 10⁻31. हे बघा, ते 1.6 इंटू 10⁻19 ॲज इट इज. ओके, आता डिनॉमिनेटरमध्ये बघा मल्टिप्लिकेशन घ्या. 2 1 जार 2 आणि 2 9 जार 18, म्हणजे काय येणार सांगा? 18.2 इंटू 10⁻31. आता हा 1.6 अपॉन 18.2 आहे असं ठेवा. ओके, 10⁻19 पण तसंच राहून दे. आता -31 जर समजा आपण वरती लिहिला तर तो काय होतो रे? प्लस होतो. म्हणजे काय होईल सांगा? -19 प्लस 31. सो इक्वेशन आपलं नेक्स्ट स्टेप काय येणार? 1.6 अपॉन 18.2 इंटू 10⁻. आता वजा 19 आणि अधिक 31. मोठ्या संख्येतून छोटी संख्या सबस्ट्रॅक्ट करा. 31मधून 19 गेले, 31मधून 19 गेले, किती राहतील? 12. मोठ्या संख्येचे चिन्ह पॉझिटिव्ह, म्हणजे काय येणार बघा? 1.6 अपॉन 18.2 इंटू 10⁻12. ओके, आता नेक्स्ट पुढं आपल्याला काय करायचं आहे, हे लॉग टेबलनं सोडवायचं. आता 1.6 कुठं आहे? न्युमरेटरमध्ये. ओके, म्हणून लॉग ऑफ 1.6 मायनस 18.2 कुठं आहे? डिनॉमिनेटरमध्ये, म्हणून मायनस लॉग ऑफ 18.2. आता लॉग ऑफ 1.6 याची कॅरेक्टरिस्टिक किती हो? 0. पॉईंट 16चं शून्यमध्ये बघा किती येईल बाळानो? 20 41. ओके, लॉग टेबलमध्ये बघा. त्यानंतर 18चा 2मध्ये बघा किती येईल? 18 म्हटलं की कॅरेक्टरिस्टिक 1, 2 घर आहेत, 1 कॅरेक्टरिस्टिक येणार. आणि 18चा 2मध्ये बघा किती येतं? 26 0 1. ओके, करा सबस्ट्रॅक्शन. 1मधून 1 गेले 0 राहतील, 4मधून 0 गेले 4 राहतील. ओके, आता 0मधून 6 जात नाही. ओके, त्याच्या असणाऱ्या अंकाकडून काय घेतला? 1 घेतला, म्हणजे काय झालं? 10. 10मधून 6 गेले 4 राहतील, आणि इकडं 2 होतं, त्याचं 1 राहिलं. आणखीन एक आपण 1 घेतला, मग इकडं 0 होतं, तिथे किती राहतील? 12 1. 11मधून 2 गेले 9, आणि 12 1 -1 12 2. ओके, त्याचा अँटीलॉग बघायचा. कशाचा? अँटीलॉग ऑफ 0.94चा 40मध्ये. कशाचा? 0.94चा 40मध्ये. तो किती येतो बघा? तो येतो 0.8790. ओके, 0.8790. आणखीन एक 0 कुठून आला? तर बार 2 मध्ये +1 करा. बार 2 + 1 बार 1, मग जेवढे बार तेवढे 0, म्हणजे काय येणार? 0.08790. हे बघा, ते आहे असं इकडं लिहिलं. इंटू 10⁻12 वरचं आहे असं लिहिलं. काय याचं युनिट येणार आहे? तर कुलम पर
किलोग्रॅम. पर किलोग्राम वरती लिहिलं तर के जी इनवर्स. आता बघा हे मी 2 घरं पुढे येतो, 2 डिजिट काय करतो पुढे येतो. पॉईंट आहे त्यानंतर मी 2 घरं पुढं आलो, 1 2 पॉईंट म्हणजे बघा 8.790 म्हणजे 8च, म्हणजे 8.8 काय येणार बघा 8.8 इंटू 10⁻². मी 2 घरं पुढं आल्यामुळे 10ची जी पॉवर आहे 12 त्यातनं 2 घरं सबस्ट्रॅक्ट होतील म्हणजे काय होईल 12 वजा 2 10. काय अडचण आहे का बघा 8.8 इंटू 10⁻10 कुलम के जी इनवर्स हे आपलं काय येईल गायरोमॅग्नेटिक रेशो येईल. ओके E/सेमीचं किती आलं आन्सर 8.8 इंटू 10⁻10 कुलम के जी इनवर्स. ओके क्वेश्चन काय विचारलेलं आपल्याला कॅल्क्युलेट द गायरोमॅग्नेटिक रेशो ऑफ इलेक्ट्रॉन. काय काय दिलेलं होतं ईच किंमत दिलेली ती किती होती 1.6 इंटू 10⁻19 कुलम. त्यानंतर काय होतं मास ऑफ द इलेक्ट्रॉन ते किती आहे 9.1 इंटू 10⁻31 किलोग्रॅम. मग गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला काय आहे बघा. आता गायरोमॅग्नेटिक रेशोचा फॉर्म्युला E/2SME. ओके सो ईची व्हॅल्यू किती बघा 1.6 इंटू 10⁻19 अपॉन हे जे 2 आहे ते आहे असं इंटू मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती बघा 9.1 इंटू 10⁻31. ही टर्म मी आहे अशी लिहिली. आता इथं मल्टिप्लिकेशन घ्या 2 1 जार 2 2 9 जार 18.2 इंटू 10⁻31. आता हे 1.6 आहे असं लिहिलं आपण 18.2 पण आहे असं लिहिलं. आता हे बघा 10⁻2 हे -19 आहे हे -31 मी वरती लिहिलं काय होईल +31 होईल. तर ह्याच्यामध्ये हा 1.6 आहे असा 18.2 तो सुद्धा आहे असं लिहिलेलं आहे. आता 31 मधून 19 करा किती येतं 11 मधून 9 गेले 2 राहतात आणि 2 मधून 1 गेले 1 म्हणजे किती बघा 1.6 अपॉन 18.2 इंटू 10⁻12. तर हे जर आपण लॉग टेबलच्या सहाय्याने सोडवायचं हे बघा लॉग ऑफ 1.6 इज इक्वल टू आणि हे किती आहे 18.2 लॉग ऑफ 18.2 इज इक्वल टू पॉईंट इकडे किती आहे 1 1 - 1 0 0 पॉईंट 16चा 0 मध्ये बघायचा. हे बघा लॉगॅरिथम 16चा 0 मध्ये बघा किती येते 16 16 20 41. ओके हे बघा इथे लिहिलं 0.2041. त्यानंतर 18चा 2 मध्ये बघा कॅरेक्टरिस्टिक किती 1 2 बरोबर असल्यामुळे 1 कॅरेक्टरिस्टिक 18चा 2 मध्ये 18चा 2 मध्ये किती बघा 2601 110 4 आहे असं इथं 0 आहे 10 किलो म्हणजे इथं 1 कमी झाला 10 मधून 6 गेले 4 इथं 1 मधून 2 जात नाहीत परत इथला घेतला 11 मधून 2 गेले नाही इथला घेतल्यामुळे काय राहिलं 12 1 परत वजा 1 वजा 1 वजा 1 वजा 2. आता 0.94चा 4 मध्ये अँटी लॉगॅरिथम मध्ये बघायचा. हे बघा 0.94 0.94चा 4 मध्ये 0.94चा 4 मध्ये किती आहे बघा 87 90 आहे का बघा 4 मध्ये 87 90. ओके 0 मध्ये काय इकडं 0 मिन डिफरन्स मध्ये नाही म्हणजे काय येणार बघा 0.8790 येणार. किती येणार 0.8790. पण हा बार 2 असल्यामुळं बार 2 मध्ये +1 करा बार 2 +1 बार 1 म्हणजे काय होणार पॉईंट आणखी इकडे शिफ्ट होणार 0.08790 म्हणजे बार 2 मध्ये +1 केल्यामुळे काय होणार बार 1 होणार आणि बार 1 म्हणजेच काय येणार सांगा जेवढे बार तेवढे 0.08790. ओके आता हेच आपण आन्सर इथे लिहिलं 0.08790 इंटू 10⁻12 आहे असं कुलम पर के जी इनवर्स. आता हे दोन गरमी पुढे सरकलो म्हणजे
790 म्हणजे 8 म्हणजे 8.8 इंटू 10 कुलम kg इनव्हर्स. हे आपलं रिक्वायर्ड आन्सर. तर नेक्स्ट बघा प्रॉब्लेम. द सेकंड प्रॉब्लेम काय म्हटलंय, द रिजन इनसाइड ए करंट कॅरिंग टोरॉइड. आता करंट ज्याच्यामधून जातो असं एक टोरॉइड. टोरॉइड म्हणजे गोलाकार वस्तू असते, एखादी रिंग वगैरे, बँगल असेल किंवा एखादा कडं असतं, त्याला जर आपण वायर गुंडळली तर आणि त्याच्यामधून करंट जर फ्लो झाला तर त्याला आपण काय म्हणतोय, टोरॉइड्स. द रिजन इनसाइड ए करंट कॅरिंग टोरॉइड वाइंडिंग इज फिल्ड विथ ॲल्युमिनियम. समजा त्याच्यामध्ये आता आपण काय भरलं, ॲल्युमिनियम भरलं. हॅविंग ससेप्टिबिलिटी, की ज्याची ससेप्टिबिलिटी किती आहे बघा, काय इज इक्वल टू 2.3 इंटू 10⁻⁵. किती आहे ससेप्टिबिलिटी, काय इज इक्वल टू 2.3 इंटू 10⁻⁵. पुढं काय म्हटलं बघा, व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड इन द प्रेझन्स ऑफ ॲल्युमिनियम ओव्हर दॅट विदाउट इट. तर काय प्रश्न विचारला बघा, आता एक असा रिजन आहे कशाचा, की टोरॉइडचा, की ज्यामधून करंट काय होतोय, कॅरी होतोय, करंट पासआउट होतोय. आणि त्याच्यामध्ये काय भरलं, ॲल्युमिनियम भरलं, की ज्यावेळी त्याची ससेप्टिबिलिटी किती आहे, काय इज इक्वल टू 2.3 इंटू 10⁻⁵. ससेप्टिबिलिटी म्हणजे मी कालच्या लेक्चरमध्ये सांगितले, एखादा असणारा ऑब्जेक्ट किंवा एखादा सबस्टन्स जर आपण मॅग्नेटिक फील्डच्या सानिध्यामध्ये ठेवला तर त्याचं असणारं बिहेवियर म्हणजे काय, त्याचं मॅग्नेटिक फील्ड मॅग्नेटिझम प्रॉपर्टी एकतर इन्क्रीज होईल किंवा एकतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी डिक्रीज होईल. हे जे आहे यालाच आपण काय म्हणतो, ससेप्टिबिलिटी. ओके, मग ती ससेप्टिबिलिटी त्या ॲल्युमिनियमची दिली, किती, 2.3 इंटू 10⁻⁵. व्हॉट इज द पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड इन द प्रेझन्स ऑफ ॲल्युमिनियम ओव्हर दॅट विदाउट इट. कसा क्वेश्चन विचारला आहे, मग किती टक्के वाढ होईल मॅग्नेटिक फील्डमध्ये किंवा इन द प्रेझन्स ऑफ ॲल्युमिनियम असताना, कुठे, त्या ॲल्युमिनियममध्ये, त्या टोरॉइडमध्ये, आधी सुरुवातीला आणि परत भरल्यानंतर. तर जनरली आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड असेल, विदाउट ॲल्युमिनियम असेल तर काय हो, B0 इज इक्वल टू मॅग्नेटिक फील्ड B0 इज इक्वल टू μ0H. μ0 म्हणजेच काय, तर त्याला आपण म्हणतो परमेबिलिटी ऑफ फ्री स्पेस. आता मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विथ ॲल्युमिनियम, समजा आपण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम जर असेल, बरोबर आहे का, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विथ ॲल्युमिनियम असेल तर B इज इक्वल टू μH. त्यावेळी बीची किंमत काय होणार आहे, μH इतकी असणार आहे. ओके, बघा पहिल्यांदा आपण म्हटलं मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विदाउट ॲल्युमिनियम, B0 इज इक्वल टू μ0H. आणि सेकंड काय म्हणतो, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विथ ॲल्युमिनियम म्हणजे B इज इक्वल टू μH. ठीक आहे, लक्ष द्या. तर ह्याच्यामध्ये ही जी टर्म आहे, ही टर्म आणि ही टर्म, या दोघांचं सबस्ट्रॅक्शन घ्या आणि ह्याने डिवाइड करा, B मायनस B0 डिवाइड बाय B0. B μH मायनस μ0H, म्यू मायनस μ0H. ओके, म्यू H मायनस μ0H. H कॉमन घेतला, परत μ0H ने डिवाइड करायचं म्हणजे वरचा H खालचा H कॅन्सल, म्हणजे म्यू मायनस μ0 अपॉन μ0 असं आपलं आन्सर येईल. ओके, बघा B मायनस B0 अपॉन B0 इज इक्वल म्यू मायनस μ0 अपॉन μ0. तर काल आपण शिकलेलं आहे काय, म्यू इज इक्वल टू μ0 इंटू 1 प्लस काय, म्यू इज इक्वल टू μ0 इंटू 1 प्लस काय. आता हे μr आहे, रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ द सबस्टन्स, म्हणजे म्यू इज μ0 इंटू μr. μ0 म्हणजे परमेबिलिटी ऑफ फ्री सबस्टन्स आणि μr म्हणजे रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ द सबस्टन्स. आता हे बघा, हे जे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे ते मी इकडे डिवाइड मध्ये घेतलं, म्हणजे काय होईल बघा, म्यू अपॉन μ0. हा +1 आहे तो इकडे घेतला, काय होईल सांगा, -p. काय ला तिथंच ठेवलं, याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो.
सो काय इज इक्वल टू म्यू अपॉन म्यू नॉट मायनस 1. आता याचा छेद समान करा. छेदामध्ये इथं 1च आहे. इथं म्यू नॉट येण्यासाठी इथं म्यू नॉट नको ना. इथं पण काय करू, म्यू नॉट नको करू. म्हणजे म्यू मायनस म्यू नॉट अपॉन छेद समान झाला म्हणजे काय होईल, एकदाच म्यू नॉट येईल. म्हणजे बघा म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू काय, इज इक्वल टू काय, म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू काय. सो इक्वेशन बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट इज इक्वल टू म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू, ह्याचीच किंमत काय आहे, ही आहे. ही म्हणजेच हे आहे आणि हे म्हणजेच काय. ओके. सो पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड. काय शोधायचं बघा, पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड आफ्टर इन्सर्टिंग ॲल्युमिनियम. म्हणजे आपण त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम इन्सर्ट केला, भरला, घातला त्याच्यामध्ये त्या टॉरॉइडमध्ये, तर त्याचा पर्सेंटेज इन्क्रीज किती हो बघा. बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट म्हणजेच काय आहे इंटू 100. आता बी मायनस बी नॉट इंटू बी नॉट म्हणजेच काय, काय कायची व्हॅल्यू किती आहे 2.3 इंटू 10⁻⁵ दिलेल्या इक्वेशन मध्ये इंटू 100. 100 म्हणजेच 10⁻². हे आहे असं दिले. वजा 5 अधिक 2 वजा 3. आता बघा हे मी पॉइंट किती घर इकडे सरकणार आहे, 3 घर. म्हणजे काय ना सांगा, 1 आणि 2 0. म्हणजे असं बघा पॉइंट बी इकडे 3 घर सरकणार आहे. म्हणजे हे 2 म्हणजे 1 घर आणि त्यानंतरचे 2 डबल 0. 0.0023%. ओके. म्हणजे काय होईल 0. सॉरी आता दिसत असेल बघा 0.0023%. काय केलं, मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विदाउट ॲल्युमिनियम बी नॉट इज इक्वल टू म्यू नॉट एच. मॅग्नेटिक फील्ड इनसाइड द सोलेनॉइड विथ ॲल्युमिनियम बी इज इक्वल टू म्यू एच. सबस्ट्रॅक्शन घेतली, बी मायनस बी नॉट आणि डिवाइड केलं बी नॉटनं. बीची किंमत म्यू एच मायनस बी नॉटची किंमत म्यू नॉट एच अपॉन म्यू नॉट एच. एच कॉमन घ्या, कॅन्सल होईल, राहिलं काय म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट. आता काल आपण शिकलेलो आहे काय फॉर्म्युला म्यूचा, म्यू इज इक्वल टू म्यू नॉट इंटू 1 प्लस काय. आता हा जो म्यू नॉट आहे जो मल्टिप्लिकेशनमध्ये आहे तो मी इकडे लिहितो. काय होईल रे, म्यू अपॉन म्यू नॉट. 1 आहे तो पलीकडे नेला, काय होईल रे -1 इज इक्वल टू काय राहणार काय. आता ते छेद समान करा, तो म्यू नॉटचा छेद समान करा. म्यू नॉटनं ह्याला गुण मल्टिप्लाय करा आणि छेदामध्ये पण लिहा. म्हणजे म्यू मायनस म्यू नॉट अपॉन म्यू नॉट इज इक्वल टू काय. मग हा बी मायनस बी नॉट म्हणजेच काय हो, म्हणजेच म्यू मायनस म्यू नॉट म्हणजेच काय काय. ओके. सो पर्सेंटेज इन्क्रीज इन द मॅग्नेटिक फील्ड आफ्टर इन्सर्टिंग ॲल्युमिनियम इज बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉटला 100 मल्टिप्लाय करायचं आणि बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉटची किंमत काय आहे आणि कायची किंमत काय आहे बघा दिले 2.3 इंटू 10⁻⁵. ही बी मायनस बी नॉट अपॉन बी नॉट म्हणजेच काय, काय म्हणजे हे चिन्ह. ओके. इंटू 100 आहे. मग 2.3 इंटू 10⁻⁵ ला 100 मल्टिप्लाय केलं म्हणजे 2.3 इंटू 10⁻⁵. 100 म्हणजे 10⁻² -5 + 2 -3 आणि ते 3 घरं पाठीमागं जावं म्हणजे 0.0023%. ओके ठीक आहे. आता लक्षात घ्या 12वीच्या आपला असणारा मॅग्नेटिक मटेरियल्स हा टॉपिक संपलेला आहे. तुम्हाला होमवर्कला मी प्रॉब्लेम नंबर पेज नंबर 264 264 किती सांगतोय 264 या पेजवरती प्रॉब्लेम नंबर 3, 4, 5 आणि 6 प्रॉब्लेम नंबर 3, 4, 5 आणि 6 तुम्ही सॉल्व करायचा आहे. ओके ठीक आहे. मला ते व्हॉट्सअपवरती दाखवायचं आहे तुम्ही. ओके बाय.